हॅलो स्टुडंट्स, इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन पार्ट 4 या अगोदरचे पार्ट आहेत त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. तिथं जाऊन तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता. आजचा आपला टॉपिक आहे क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स, देन स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम अँड सेक्स क्रोमोझोम्स. फर्स्ट, क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स. सटन अँड बोवेरी प्रपोज्ड द क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स. आता हे जे काही दोन सायंटिस्ट आहेत त्यांनी एक थिअरी प्रपोज केली, ते म्हणजे क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स. यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे तर द क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन पेअर्स इन सोमॅटिक सेल्स. क्रोमोझोम्स आर प्रेझेंट म्हणजे क्रोमोझोम्स प्रेझेंट असतात इन पेअर इन सोमॅटिक सेल्स. आता सोमॅटिक सेल्स म्हणजे द सेल्स अदर दॅन जर्म सेल्स ऑर रिप्रोडक्टिव्ह सेल्स. देन ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन homologous chromosome pair segregate and assort independently during meiosis. जेव्हा गॅमेट म्हणजे आता जेव्हा गॅमेट फॉर्मेशन होतं तेव्हा काय होतं तर द होमोलॉगस क्रोमोझोम. आता होमोलॉगस क्रोमोझोम म्हणजे काय, द क्रोमोझोम्स आर विच आर स्ट्रक्चरली अँड फंक्शनली आयडेंटिकल. तर हे जे काही क्रोमोझोम होमोलॉगस क्रोमोझोमचं पेअर असतं तर ते काय होतं तर गॅमेट फॉर्मेशनच्या वेळेस तर हे क्रोमोझोम्स सिग्रिगेट होतात म्हणजे सेपरेट होतात अँड असॉर्ट इंडिपेंडंटली ड्युरिंग मिओसिस. जेव्हा मिओसिस होत असतं तेव्हा ते इंडिपेंडंटली असॉर्ट होतात आणि त्यानंतर काय होतं तर ईच गॅमेट कंटेन्स ओनली वन क्रोमोझोम फ्रॉम अ पेअर. म्हणजे गॅमेट फॉर्मेशनच्या वेळेस आता सोमॅटिक सेलमध्ये जे काही पेअरमध्ये असणार आहेत त्यानंतर ते सेपरेट होणार आणि जेव्हा गॅमेट फॉर्मेशन म्हणजे काय तर मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट फॉर्म होणार आहे. म्हणजे मेल गॅमेट म्हणजेच काय स्पर्म आणि फिमेल गॅमेट म्हणजेच काय एग ऑर ओव्ह्यूम. आता ह्यामध्ये जे काय सेट असणार आहे क्रोमोझोम्सचा किंवा त्यामध्ये जे काही क्रोमोझोम्स असणार आहेत ते सिंगल असणार आहेत म्हणजे पेअर नसणार नाही तर तिथं सिंगल असतील म्हणजे मेल गॅमेट असेल किंवा फिमेल गॅमेट असेल. आणि त्यानंतर जेव्हा न्यूक्लियस ऑफ गॅमेट्स म्हणजेच काय न्यूक्लियस ऑफ गॅमेट्स मेल असेल किंवा फिमेल गॅमेट यांच्यामध्ये काय असतील तर जे क्रोमोझोम असणार आहेत दे कॅरी ऑल हेरिडिटरी ट्रेट्स. म्हणजे ते काय कॅरी करतात तर ऑल हेरिडिटरी ट्रेट्स जे कॅरेक्टरसाठी असणारे जे काही ट्रेट्स आहेत ते सगळे ट्रेट ते कॅरी करत असतात. आणि नंतर काय होतं की फर्टिलायझेशन होतं तेव्हा फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल अँड फिमेल गॅमेट, फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट अँड हॅप्लॉइड फिमेल गॅमेट. तर त्यावेळी काय होतं तर परत रिस्टोर डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम ऑफ स्पेसिस. म्हणजे बघा सोमॅटिक सेलमध्ये पेअरमध्ये असणार आहे त्यानंतर सेग्रिगेट होणार सेपरेशन होणार आणि तिथं काय होईल की प्रत्येक क्रोमोझोमचा पेअर असणार नाही तर एक सिंगल क्रोमोझोम असणार आहेत आणि सगळ्या ट्रेटचे क्रोमोझोम तिथं असणार आहेत. द क्रोमोझोम्स विच कॅरी ऑल हेरिडिटरी ट्रेट्स. आणि त्यानंतर आता मेल गॅमेटकडं जो सेट असणार आहे तो पेअरमध्ये असणार नाही तर सिंगल असणार पण सगळे ट्रेट असणार आहेत त्यामध्ये सगळ्या ट्रेटसाठीचे क्रोमोझोम असणार आहेत. तसं फिमेल गॅमेटमध्ये पण आणि मेल गॅमेटमध्ये पण असणार आहेत. आणि त्यानंतर जेव्हा म्हणजे हे हॅप्लॉइड झाले दोन्ही पण आणि जेव्हा फ्युजन झाल्यानंतर काय होणार आहे तर तिथं डिप्लॉइड नंबर परत रिस्टोर होणार म्हणजे हॅप्लॉइड प्लस हॅप्लॉइड काय होणार आहे डिप्लॉइड. सो इन दिस वे द डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम्स ऑफ स्पेसिस आर रिस्टोर. देन क्रोमोझोम. आता क्रोमोझोमचं स्ट्रक्चर बघायचं आहे आपल्याला. द क्रोमोझोम्स आर फिलामेंटस बॉडी प्रेझेंट इन युकॅरियोटिक न्यूक्लियस आणि विजिबल ड्युरिंग सेल डिव्हिजन. देन दे आर केपेबल ऑफ सेल्फ रेप्लिकेशन म्हणजे स्वतःची कॉपी ते बनवू शकतात एक्झॅक्ट कॉपी. सो दे आर केपेबल ऑफ सेल्फ रेप्लिकेशन अँड दे प्ले अ व्हायटल रोल इन हेरिडिटी. आता इनहेरिट जे काही कॅरेक्टर इनहेरिट करायचे आहेत तर त्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल असतं क्रोमोझोम्स. सो दे आर व्हेरी इम्पॉर्टंट इन heredity. Then mutation and variation. Then evolutionary development of eukaryotic species. म्हणजे जे काय आता हे कॅरेक्टर्स हे ट्रान्सफर होत असतात किंवा ट्रान्समिट होत असतात नेक्स्ट जनरेशनकडं. तर त्यावेळी काय हे कॅरेक्टर ट्रान्समिट होत असताना त्यामध्ये म्युटेशन आलं परत व्हेरिएशन्स आले त्यामुळं काय होतं तर इव्होल्युशनरी डेव्हलपमेंट होते. आणि त्यानंतर केमिकली युकॅरियोटिक क्रोमोझोम्स आर मेड अप ऑफ DNA हिस्टोन अँड नॉन हिस्टोन प्रोटीन्स. क्रोमोझोम्स DNA पासून हिस्टोन अँड नॉन हिस्टोन प्रोटीनपासून बनलेले असतात आणि क्रोमोझोम्स आर कॅरियर ऑफ हेरिडिटी. म्हणजे जे काय
ट्रेट्स असतील म्हणजे जे काही कॅरेक्टर असतील तर एका जनरेशनकडून नेक्स्ट जनरेशनकडं कॅरी करण्यासाठी क्रोमोझोम्स रिस्पॉन्सिबल असतात. देन नंबर ऑफ क्रोमोझोम्स. आता नंबर ऑफ क्रोमोझोम म्हणजे प्रत्येक स्पेसिसमध्ये किती क्रोमोझोम्स असतात, तर हे जे काही नंबर आहे ते स्पेसिफिक असतात. म्हणजे प्रत्येक स्पेसिसचा एक स्पेसिफिक नंबर असतात. म्हणजे क्रोमोझोम किती आहेत हे प्रत्येक वेगवेगळ्या स्पेसिसमध्ये वेगवेगळे नंबर्स असणार आहेत. आणि हे जे काही नंबर आहेत इट इज ग्रेट इम्पॉर्टन्स इन फायलोजेनी अँड टॅक्झॉनॉमी ऑफ स्पेसिस. तर फायलोजेनी मीन्स इव्होल्युशनरी हिस्ट्री. एक्झॅक्टली तो एखादा ऑर्गॅनिझम कसा इव्हॉल्व झाला आहे तर हे जर स्टडी करायचं असेल तर त्याचे नंबर ऑफ क्रोमोझोम्स किती आहेत किंवा त्याचं जर काय टॅक्झॉनॉमिकल स्टडी करायचं असेल, त्याचं क्लासिफिकेशन करायचं असेल तर ह्या सगळ्यासाठी नंबर ऑफ क्रोमोझोम हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर ह्यामध्ये प्लॉइडी इज अ डिग्री ऑफ रिपिटेशन ऑफ प्रायमरी बेसिक नंबर ऑफ क्रोमोझोम. जे काय प्रायमरी बेसिक नंबर आहे तर तो किती वेळा रिपीट म्हणजे कोणत्या डिग्रीमध्ये रिपीट होतो ते म्हणजे काय असणार आहे प्लॉइडी. आता ह्याच्यामध्ये बघा यूप्लॉइडी अँड अनयूप्लॉइडी. यूप्लॉइडी म्हणजे काय तर यूप्लॉइडीमध्ये एक्झॅक्टली काय होतं तर आपण काय म्हटलं की बेसिक नंबर जो काय प्रायमरी बेसिक नंबर आहे त्याचं रिपिटेशन होतं. रिपिटेशन होत असताना इथं जे काय मल्टिपल ऑफ प्रायमरी बेसिक नंबर असेल म्हणजे एखादा आता बेसिक नंबर ठरलेला आहे तर त्याच्या मल्टिपलमध्ये जर त्यामध्ये वाढ होत असेल तर त्याच्यामध्ये कसं असतं यूप्लॉइडी. म्हणजे काय तर स्टार्टिंगला एन आहे, एन आहे म्हणजेच काय मोनोप्लॉइडी. मोनोप्लॉइडी कशाला म्हणणार आपण तर द ऑर्गॅनिझम विच अ वन सेट ऑफ क्रोमोझोम. समजा तिथं वन सेट ऑफ क्रोमोझोम असेल तर तिथं काय झालं मोनोप्लॉइडी झालं. आणि तेच समजा टू सेट ऑफ क्रोमोझोम्स असतील तर त्याला काय म्हणायचं डिप्लॉइडी. आणि त्यानंतर 3 सेट्स असतील तर 3 सेट असताना काय म्हणणार आपण ट्रायप्लॉइड्स. आणि 4 असतील तर टेट्राप्लॉइड्स. असं पुढं पुढं काय होईल ते सगळे येणार आहेत पॉलिप्लॉइडीमध्ये. म्हणजे एन असेल हॅप्लॉइड असेल तर तो मोनोप्लॉइडी. त्यानंतर डिप्लॉइडी 2n असतील. म्हणजे हे कसं झालं तर मल्टिपल जर बेसिक काय आहे एन आहे तर ह्याच्या मल्टिपल्समध्ये हे इन्क्रीज होत गेलेलं आहे. सो हे सगळे काय असणार आहेत यूप्लॉइडी. मग अनयूप्लॉइडीमध्ये काय असेल तर आयदर ॲडिशन और डिलिशन ऑफ वन और मोर क्रोमोझोम. म्हणजे एखादा क्रोमोझोम एकतर ॲड होईल म्हणजे ॲडिशन और एखादा क्रोमोझोम डिलीट होईल म्हणजेच काय असेल डिलिशन. म्हणजे अशावेळी काय असणार आहे तर अनयूप्लॉइडी. तर ह्याच्यामध्ये 2 असणार आहेत परत हायपोप्लॉइडी अँड हायपरप्लॉइडी. तर हायपोप्लॉइडी आणि हायपरप्लॉइडी ह्याच्यामध्ये काय डिफरन्स असणार आहे. आता जर असं आपण म्हटल्यावरती की एकतर ॲडिशन असेल किंवा डिलिशन असेल. समजा डिलिशन झालं म्हणजेच काय 2n-1 म्हणजे 1 क्रोमोझोम डिलीट झालं असेल तर त्याला काय म्हटलं जातं मोनोसोमी. त्यानंतर जर 2 क्रोमोझोम डिलीट झाले असतील तर तो काय असणार आहे नलिसोमी. त्यानंतर हे झालं कसं हायपो म्हणजे इथं क्रोमोझोम नंबर काय झालेले आहेत डिक्रीज झालेले आहेत म्हणजेच काय झालेले आहेत डिलीट झालेले आहेत. त्यानंतर पुढे हायपरप्लॉइडी म्हणजे काय असणार आहे तिथं ॲडिशन होणार म्हणजेच काय नंबर त्याचा इन्क्रीज होणार आहे. म्हणजे 2n+1 असेल तर त्याला ट्रायसोमी म्हटलं जातं. म्हणजे जो काय सेट आहे क्रोमोझोमचा त्यामध्ये एक ॲड झालेला आहे क्रोमोझोम. आणि त्यानंतर समजा जर 2 क्रोमोझोम ॲड झाले असतील तर त्याला काय म्हटलं जातं टेट्रासोमी म्हटलं जातं. तर हा जे आहे ह्याच्यामध्ये तर एक तर क्रोमोझोम डिलीट होईल किंवा त्या क्रोमोझोम ॲड होईल. तर याला हायपोप्लॉइडी आणि हायपरप्लॉइडी असे 2 टाईप्स असणार आहेत अनयूप्लॉइडीचे. त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम. आता स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोमच्या स्ट्रक्चरमध्ये द क्रोमोझोम कन्सिस्ट ऑफ 2 क्रोमॅटिड्स जॉईंट टुगेदर ॲट प्रायमरी कन्स्ट्रिक्शन. काय सांगितलं की हे जे स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम आहे तर हे मध्ये 2 क्रोमॅटिड असतात आणि हे 2 क्रोमॅटिड हे जॉईंट ॲट द प्रायमरी कन्स्ट्रिक्शन. म्हणजे हे झालं प्रायमरी कन्स्ट्रिक्शन आणि ह्याच्यामध्ये 2 क्रोमॅटिड म्हणजे हा एक सिस्टर क्रोमॅटिड आणि हा सिस्टर क्रोमॅटिड दे बोथ जॉईंट ॲट द प्रायमरी कन्स्ट्रिक्शन और सेंट्रोमियर. Next is primary constriction consists of a disc-shaped plate called as kinetochore and where spindle fibers get attached during cell division. आता हे जे काय प्रायमरी कन्स्ट्रिक्शन आहे तिथं एक डिस्क शेप प्लेट असते. इट इज नोन ॲज किनेटोकोर अँड वेअर द स्पिंडल फायबर्स. म्हणजे जेव्हा सेल डिव्हिजन होत असते सेल डिव्हिजन होत नसताना स्पिंडल फायबर्स जेव्हा अरेंज होतात स्पिंडल फायबर फॉर्म होतात तर तेव्हा त्या स्पिंडल फायबरला जे क्रोमोझोम अटॅच होतात क्रोमोझोम अटॅच होत असताना
ती जी काय अटॅचमेंट असते ती कुठं असते, तर हे जे काय किनेटोकोर आहे तर हे कुठं असतं, प्रायमरी कन्स्ट्रिक्शन, इथं ती अटॅचमेंट असते. त्यानंतर फ्यू क्रोमोझोम्स पजेस ॲडिशनल 1 or 2 कन्स्ट्रिक्शन अँड नोन ॲज सेकंडरी कन्स्ट्रिक्शन. म्हणजे प्रायमरी कन्स्ट्रिक्शन सोडून अजून काही कन्स्ट्रिक्शन्स असतात आणि ह्यालाच काय म्हटलं जातं, सेकंडरी कन्स्ट्रिक्शन्स. ॲट सेकंडरी कन्स्ट्रिक्शन 1, जिथं सेकंडरी कन्स्ट्रिक्शन 1 असतो, दॅट न्यूक्लिओलस बिकम ऑर्गनाइज्ड. इट इज ऑल्सो नोन ॲज न्यूक्लिअर ऑर्गनायझर. इथं बघूयात आपण की हा झाला प्रायमरी कन्स्ट्रिक्शन याचं, म्हणजे सेंट्रोमियर. इथं हे 2 क्रोमॅटिड झाले. आता सेकंडरी कन्स्ट्रिक्शन म्हणजे इथं असणारा हा काय, सेकंडरी कन्स्ट्रिक्शन 2 आणि सेकंडरी कन्स्ट्रिक्शन 1. सेकंडरी कन्स्ट्रिक्शन 1 यालाच काय म्हटलं जातं, न्यूक्लिअर ऑर्गनायझर. न्यूक्लिअर ऑर्गनायझर का, तर तिथं काय असतं, न्यूक्लिओलस बिकम ऑर्गनाइज्ड ड्युरिंग इंटरफेज. देन सॅटेलाइट बॉडी अटॅच्ड ॲज सेकंडरी कन्स्ट्रिक्शन 2 इन फ्यू क्रोमोझोम. काही क्रोमोझोममध्ये काय असते, तर सॅटेलाइट बॉडी अटॅच असते ॲट सेकंडरी कन्स्ट्रिक्शन 2. नेक्स्ट इज इच क्रोमॅटिड कन्सिस्ट अ लॉंग अनब्रांच्ड स्लेंडर हायली कॉइल्ड DNA थ्रेड कॉल्ड ॲज क्रोमोनिमा अँड थ्रू द लेंथ ऑफ क्रोमॅटिड. आता प्रत्येक क्रोमॅटिडमध्ये लॉंग अनब्रांच्ड स्लेंडर अँड हायली कॉइल्ड DNA थ्रेड्स असतात and it is known as क्रोमोनेमा, किंवा याला काय म्हटलं जातं, हे क्रोमोनेमेटा. and throughout the length of chromosome. Next, chromatid consists of double stranded DNA molecule which extend from one end to other end of chromosome. म्हणजे ह्याच्यामध्येच काय असतात परत, डबल स्टँडर्ड DNA and which extend from one end to other end of chromosome. Then next is type of chromosomes based on position of centromere. आता सेंट्रोमियर एक्झॅक्टली कुठं आहे, तर ह्याच्यावर क्रोमोझोमचे काही टाईप्स आहेत, 4 टाईप्स, ते आपण बघूयात. फर्स्ट इज मेटासेंट्रिक. मेटासेंट्रिक म्हणजे सेंट्रोमियर एक्झॅक्टली कुठं आहे, मिडलला आहे. अँड इट क्रोमोझोम डिवायडेड इन एक्झॅक्टली 2 पार्ट्स, सेम पार्ट्स. आता मिडलला असल्यामुळे काय होते, तर दोन्हीकडं सेम पार्ट्समध्ये तो क्रोमोझोम डिवाइड झालेला आहे. आता सब मेटासेंट्रिक म्हणजे काय, इट इज अवे फ्रॉम मिडल, म्हणजे काही थोड्या अंतरावर, म्हणजे अगदी जास्त नाही पण मिडलपासून थोड्या अंतरावर. तिथं ते मिडल पोझिशन समजा इथं असेल तर इथून थोड्या बाजूला काय असतो, तो सेंट्रोमियर असतो. त्यामुळं ह्यामुळं काय होतं, तर एक आर्म त्याचं काय होतं, लॉंग, आणि एक आर्म काय होतं, शॉर्ट होतो. त्या अशा क्रोमोझोमना काय म्हटलं जातं, सब मेटासेंट्रिक क्रोमोझोम. देन ॲक्रोसेंट्रिक इट इज ॲट सब टर्मिनल पोझिशन. सब टर्मिनल पोझिशन म्हणजे काय, तर ही टर्मिनल पोझिशन आहे, त्याच्यापासून थोडं जवळ किंवा थोड्या अंतरावर जर सेंट्रोमियर असेल तर त्याला काय म्हटलं जातं, सब टर्मिनल पोझिशन. सो दिस टाईप ऑफ क्रोमोझोम आर नोन ॲज ॲक्रोसेंट्रिक क्रोमोझोम. त्यानंतर टिलोसेंट्रिक ऑब्वियसली काय असणार, तर सेंट्रोमियर ॲट द टर्मिनल पोझिशन, देन इट इज नोन ॲज टिलोसेंट्रिक क्रोमोझोम. देन एंड ऑफ क्रोमोझोम्स आर नोन ॲज टिलोमियर्स. देन सेक्स क्रोमोझोम. आता सेक्स क्रोमोझोम म्हणजे काय हे आपण बघूया. द क्रोमोझोम विच आर रिस्पॉन्सिबल फॉर डिटर्मिनेशन ऑफ सेक्स आर नोन ॲज सेक्स क्रोमोझोम ऑर ॲलोझोम्स. आता जे काय डिटर्मिनेशन ऑफ सेक्स म्हणजे ऑफस्प्रिंगची सेक्स काय असणार आहे, म्हणजे मेल असेल का फिमेल असेल हे डिटर्माइन करण्यासाठी जे क्रोमोझोम रिस्पॉन्सिबल असतात तर त्यांना सेक्स क्रोमोझोम असं म्हटलं जातं. आता डिटर्मिनेशन ऑफ सेक्स हे आपण नेक्स्ट ह्या टॉपिकमध्ये आहेच, पुढं बघूयात आपण. तर आता सध्या एवढंच लक्ष ठेवा की सेक्स क्रोमोझोम आर रिस्पॉन्सिबल फॉर द डिटर्मिनेशन ऑफ सेक्स. सो एक्स अँड वाय क्रोमोझोम आर द सेक्स क्रोमोझोम इन ह्युमन बिईंग अँड अदर मॅमल्स. म्हणजे एक्स आणि वाय हे सेक्स क्रोमोझोम आहेत ह्युमन बिईंग ॲज वेल ॲज इन अदर मॅमल्समध्ये. आता फर्स्ट इज एक्स क्रोमोझोम. एक्स क्रोमोझोम इज स्ट्रेट, इट इज रॉड लाईक अँड लॉंगर दॅन वाय क्रोमोझोम. हा आहे आपला एक्स क्रोमोझोम. इट इज लॉंगर, स्ट्रेट, लॉंगर दॅन वाय क्रोमोझोम. देन इट इज मेटासेंट्रिक. तर मेटासेंट्रिक आपण लास्ट स्लाइडमध्ये बघितलं. मेटासेंट्रिक म्हणजे सेंट्रोमियर काय त्याचं मिडलला. सो क्रोमोझोम इज डिवायडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स और इक्वल सिस्टर क्रोमॅटिड्स और 2 इक्वल आर्म्स. नेक्स्ट, अ लार्ज अमाउंट ऑफ यूक्रोमॅटिन which has large amount of DNA material so genetically ॲक्टिव्ह. आता इथं काय असतं की ह्या एक्स क्रोमोझोममध्ये म्हणजे जनरली क्रोमोझोममध्ये काय एक युक्रोमॅटिन आणि हेट्रोक्रोमॅटिन आहे. आता युक्रोमॅटिन लार्ज अमाऊंटमध्ये आहे कुठं, एक्स क्रोमोझोममध्ये,
आणि ह्या युक्रोमॅटिनमध्ये काय असतं तर लार्ज अमाऊंट ऑफ DNA. आता DNA जास्त आहे म्हटल्यावर इट्स जेनेटिकली ॲक्टिव्ह अँड देअर इज स्मॉल अमाऊंट ऑफ हेट्रोक्रोमॅटिन. हे लक्षात घ्या की एक्स क्रोमोझोम एकतर काय असतो स्ट्रेट रॉड लाईक लॉंगर, देन मेटासेंट्रिक आणि विच कन्सिस्ट ऑफ लार्ज अमाऊंट ऑफ युक्रोमॅटिन. युक्रोमॅटिन जास्त प्रमाणात आहे, त्यामध्ये जास्त प्रमाणात DNA आहे आणि त्यामुळे काय होतं तर एक्स क्रोमोझोम काय असतो जेनेटिकली ॲक्टिव्ह असतो अँड स्मॉल अमाऊंट ऑफ हेट्रोक्रोमॅटिन. देन वाय क्रोमोझोम. वाय क्रोमोझोम इज ॲक्रोसेंट्रिक. ॲक्रोसेंट्रिक म्हणजे सेंट्रोमियर इज ॲट सबटर्मिनल पोझिशन. सो वन आर्म इज शॉर्टर अँड वन आर्म इज लॉंगर. देन याच्याबरोबर अपोज काय असणार आहे स्मॉल अमाऊंट ऑफ युक्रोमॅटिन. आता इथं काय बघा लार्ज अमाऊंट ऑफ युक्रोमॅटिन, स्मॉल अमाऊंट ऑफ युक्रोमॅटिन. आता लार्ज अमाऊंट असेल तर जेनेटिकली ॲक्टिव्ह असणार आहे, मग इथं स्मॉल अमाऊंट ऑफ युक्रोमॅटिन आहे म्हटल्यावर काय असेल तर जेनेटिकली लेस ॲक्टिव्ह ऑर इनर्ट. देन लार्ज अमाऊंट ऑफ हेट्रोक्रोमॅटिन. सो हा जरा बेसिक डिफरन्स इन एक्स क्रोमोझोम अँड वाय क्रोमोझोम. देन बोथ एक्स अँड वाय क्रोमोझोम शो होमोलॉगस अँड नॉन होमोलॉगस रिजन. दोन्हीमध्ये होमोलॉगस रिजन पण असतो आणि नॉन होमोलॉगस रिजन पण असणार आहे. म्हणजे हा रिजन झाला त्यांचे होमोलॉगस रिजन आणि हा आहे नॉन होमोलॉगस रिजन. नेक्स्ट इज होमोलॉगस रिजन शो सिमिलर जीन. आता होमोलॉगस रिजन आहे म्हटल्यावर जीन्स कशा असतील तिथं सिमिलर जीन्स असणार आहेत आणि ऑब्वियसली नॉन होमोलॉगसमध्ये काय असतील डिसिमिलर जीन्स असतील. देन क्रॉसिंग वर ऑकर्स ओनली इन बिटवीन होमोलॉगस रिजन. नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स क्रोमोझोम इज लॉंगर, कारण एक्स क्रोमोझोम वाय क्रोमोझोमपेक्षा लॉंगर आहे, त्यामुळे काय असेल नॉन होमोलॉगस रिजनसुद्धा एक्स क्रोमोझोमचं वाय क्रोमोझोमपेक्षा लॉंगर असणार आहे. अँड इट कंटेन्स मोर जीन दॅन नॉन होमोलॉगस रिजन ऑफ वाय क्रोमोझोम. वाय क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस रिजनमध्ये जितके जीन असतात त्याच्यापेक्षा जास्त जीन हे एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस रिजनमध्ये असतात. देन एक्स लिंक जीन्स आर प्रेझेंट ऑन नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स क्रोमोझोम. जे एक्स लिंक जीन असतात ते नॉन होमोलॉगस रिजन जे एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस रिजनमध्ये असतात आणि जे वाय लिंक जीन असणार आहेत ते वाय क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस रिजनमध्ये असतात. सो हे सगळे कन्सेप्ट जर तुम्हाला समजलं असतील, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.